उमेश उर्फ मुन्ना दाभोलकर, त्याचबरोबर आमचे बॉल बॉय मित्र आकाश उर्फ डंबा हे देखील या स्पर्धेसाठी आमच्या सोबत आहेत. त्याचबरोबर YouTube ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची सगळी टीम आमच्या सोबत जोडली जाते. त्याचबरोबर स्कोरिंग काउंटिंग साठी अखिल परब कॉम्प्युटर स्कोरर आहे आमच्या सोबत. त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स मधून मी सावराम शिरोडकर आणि राष्ट्रीय बॉय चोनसायचे सगळे कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमानं अथक मेहनतीनं कैलासवासी रतेश उर्फ दाजी साळगावकर यांच्या स्मरणार्थ यांच्या आठवणीतनं मैदानामध्ये सुरू असलेली स्पर्धेचा दुसरा दिवसाला या ठिकाणी प्रारंभ होताना आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जाते. साईल आरोलकर दुसऱ्या बाजूने विक्रांत उर्फ राजू पारसेकर दुसऱ्या एंडच्या दिशेने आणि गोलंदाजी मार्कवर कॅप्टन ऑफ फेरनेम ज्याला म्हटलं गेलं कोरगाव एक्सप्रेस महेश भाईटकर असतील बॉलिंग मार्कवर. चला पंचांकडनं इशारा आलाय सामन्याला सुरुवात झाल्याचा. चला मैदानात या ठिकाणी दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी साईल आरोलकर दुसऱ्या बाजूने विक्रांत पारसेकर आणि गोलंदाजी मार्कवर महेश भाईटकर मॅडी. पहिला चेंडू टॅप केलाय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. चेंडूचा प्रवाह डीप थर्डमॅनच्या दिशेने जातोय. अगदी दोन फिल्डर चेंडू मागे आहे. थोडीशी चॅलेंजिंग आउटफील्ड डीपला क्षेत्ररक्षक बॅकअप देईल. 2 धाव मैदानात पूर्ण होत आहेत आणि या दुहेरी धावेनिशी साईल आरोलकर वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाचं अकाउंट ओपन करतोय. दुहेरी धावेनिशी धावफलकाला सुरुवात झालेली आपण पाहतोय. ही महत्वपूर्ण लढत. कालच्या दिवसात दोन तगडे संघ हे सेमीफायनलच्या दिशेने आपली वाटचाल करतात, आपलं स्थान भक्कम केलंय. आणि परंतु आज या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये कोण 2 संघ असतील दावेदारीसाठी. यावेळी सुंदर चेंडू. 2 तगड्या खेळाडूंचं बॅटल होतं आमने सामने आणि या बॅटल मध्ये महेश भाईटकरने कामगिरी केली आहे. साईल आरोलकर क्लीन बोल्डच्या रूपात बॅक टू द पॅव्हिलियन. अजय पै नवीन खेळाडू मैदानामध्ये वन डन बॅटिंगच्या भूमिकेत. अजय पै मैदानाच्या दिशेने आलं वन डन बॅटिंगच्या भूमिकेसाठी. धावफलक 2 धावांवर आपण पाहतोय. ओव्हरपी चेंडू. यावेळी लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक अजय पै आल्या मोठा फटक्याचा प्रयत्न करत होता आणि समोर पुन्हा एकदा आपल्या षटकात सफलता प्राप्त केली आहे महेश भाईटकरने. बॅक टू बॅक दुसरी सफलता. 2 गडी बाद आणि धावफलकावर 2 धावा. या सकाळच्या सत्रामध्ये ही वाजवलेली धून म्हणजे ही धून संध्याकाळच्या सत्रापर्यंत अशाच पद्धतीच्या धून आपल्याला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळतील.
ही तर सुरुवात आहे, यानंतर अजूनही खूप काहीतरी बाकी आहे. वेदांग वेदांग नवीन खेळाडू आलाय मैदानात. टॅप केला, दिशा दाखवली चेंडूला. यावेळी चेंडूचा प्रभाव डीप थर्ड मॅनच्या दिशेने होतोय. शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर आणि चेंडू यामधली शर्यत आता मात्र चेंडूने जिंकली आहे. आपल्या वैयक्तिक धावांची सुरुवात करतोय आणि धावफलकावर 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुलरलेनचा चेंडू यावेळी मिड ऑफच्या दिशेने फटका खेळलाय. शॉर्ट कव्हरचा फिल्डर मिड ऑफला येतो, चेंडूला बॅकअप देतो. एक सिंगल आणि सिंगल निश्चित स्ट्राइक रोटेट होताना आपण पाहतो. 7 धावांवर धावफलक. प्रारंभीचा महत्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ हा बाकी उरलाय. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू महेश भाईटकर राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर विक्रांत बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट सन्मानजनक खेळी आणि या सिंगल धावेनिशी मैदानात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि 2 विकेटचा मोबदला. टॉस आल्यानंतर मैदानात बॅटिंग करताना देऊळवाडा पारसेम क्रिकेट संघ 8 धावा धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात. उपस्थिती दर्शवायची आहे. टीम लिस्ट आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे सबमिट करा. त्याचबरोबर काही क्षणार्धात या ठिकाणी पुढच्या सामन्याची टॉस देखील केली जाईल कॉमेंट्री बॉक्स कडे. पुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट अतिशय सुरेखरित्या चेंडूला थांबवलाय आणि दुर्गेश या ठिकाणी क्षेत्ररक्षणात आपण पाहतो. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक हा पुन्हा एकदा स्थिरावलेला आपण पाहतो 8 धावांवर. सकाळचं सत्र अगदी धावा जमवणं थोडंसं कठीण असेल, चॅलेंज करावं लागेल. समोरनं गोलंदाजी अतिशय तगडी आहे मैदानात. ओ फुल टॉस, चेंडू बॅटची आउटसाइड शॉट. थर्ड मॅनला पुन्हा एकदा फिल्डर. सलग 2 निर्धाव चेंडू मैदानात झाले, दोन्ही बुलर लेनचे चेंडू. विक्रांत मोठा फटकांपासून स्वतःला या ठिकाणी बांधून ठेवतोय. दोनही चेंडूवर मोठे फटके होणं अनिवार्य होतं. त्या ठिकाणी 2 निर्धाव चेंडू झालेत मैदानात. धावफलक स्थिरावलाय फक्त 8 धावांवर. ओव्हरबी चेंडू यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड फटका. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे राहुल येतो चेंडूवर आणि चेंडूची परती जोपर्यंत केली जाईल एक मात्र धाव, एक धाव या चेंडूवर मिळेल आणि सिंगल निश्चित धावफलक. 9 धावांवर आपण पाहतोय. मैदानात पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर प्रोटेक्शन डीप बाउंड्री लाईनला तैनात आणि आता मात्र लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन डाव्या उजव्या हाताची जोडी मैदानात आणि क्षेत्ररक्षणात करावा लागतो तो बदल. बॅटची आतली गडा पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंट लिखला फिल्डर. एक सिंगल चिकी सिंगल पुन्हा एकदा आणि सिंगल निश्चित धावफलक तब्बल 10 धावांवर. 2 गडी बाद 10 धावा. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 10 धावा धावफलकावर. ओ पुन्हा एकदा बॅटची लेमन कट, विकेटचा पतंग. विक्रांत झेलबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर.
3 विकेटचा पतंग धावफलकावर झाले 10 धावा. आता मात्र दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ हाताळण्यासाठी आणि समोर आहे तो नवीन फलंदाज सचिन पाटजी. सचिन पाटजी स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने सज्ज झालाय. आल्या इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप कव्हरला आहे. गॅप मधनं खेळण्याचा प्रयत्न बघता बघता दुसऱ्या धाव मध्ये रूपांतर केलं जात आहे. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मैदानात पूर्ण झाल्यात आणि दुसऱ्या षटकाची समाप्ती या दुहेरी धावेनिशी केली जाते आणि धावफलक आपण बघू शकता 3 विकेटच्या मोबदल्यात 12 धावा. खेळ संपलाय तो मैदानात 2 षटकांचा. सिद्धेश तिसऱ्या षटकासाठी सिद्धेश बॉलिंग मार्कवर. पहिल्या 2 षटकात फक्त 12 धावा धावफलकावर झालेत. प्रारंभीची लढत धावा जमवणं थोडंस कठीण होऊन बसले मैदानात. फुल टॉस चेंडू डाऊन द ग्राउंड फटका डीप डीप लॉंग ऑफ या ठिकाणी सनम भंडारकर येतो स्क्रीनवर आणि चेंडूची वरती एक सिंगल धाव. धावफलक पुन्हा एकदा 13 धावांवर. सचिन पाटजी आणि वेदांग पारसेकर ही जोडी आहे मैदानात चौथ्या विकेटसाठी. आघाडीचे खेळाडू साहिल आरोलकर त्यानंतर विक्रांत पारसेकर अजय पै हे स्वस्तात बाद झाले, परंतु आता मात्र सिंगल डबल धावा जमवून थोडीशी पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न या 2 खेळाडूंमधनं होतं. ओव्हरपी चेंडू यावेळी मिस टायमिंग फटका प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. राहुल येतो स्क्रीनवर आणि आता मात्र झेलात रूपांतर. चौथा आदरा बसला सचिन पाटजीच्या रूपात. 4 गडी बाद आणि धावफलकावर 13 धावा. स्ट्राईकला सज्ज झालाय आणि तिसरं षटक आहे. सिद्धेश बॉलिंग मार्कवर. सिद्धेशच्या गोलंदाजी धाव फसलेला फटका जमी लगतच्या सहाय्याने मिड विकेटला चेंडूचा प्रवास आणि दुसऱ्या धावेच्या तमाम शंकेला समाप्त करत एक धाव या ठिकाणी धावफलकात नोंदवली जाते. सिंगल निशी परावर्तित झाले धावफलक. मात्र 14 धावांवर आपण पाहतोय. यावेळी ब्लॉक मध्ये चेंडू पुन्हा एकदा चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा गोलंदाज अगदी थ्रो करण्यापासून रोखतोय स्वतःला. एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे. सुंदर चेंडू क्लीन बोल्ड दांडी गुल केली जाते. धीरजचा विकेटचा पतंग. 5 गडी बाद आणि 15 धाव धावफलकावर.
प्रयत्न रिव्हर्स स्वीप साठी प्रयत्न होता वेदांगचा. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. धावफलक स्थिरावला. यानंतर अजूनही 5 चेंडू उरलेत, परंतु समोर सिंगल डबल धावा देखील चालू ठेवणं गरजेचं. मैदानात स्लॉक षटक प्रगती पथावर आहे. मोठ्या फटक्यांपासून जरूर जखडून ठेवलंय. इनिंग मध्ये आपण जर बघितलं तर एक मात्र चौकार जो वेदांगने टोलवला होता आणि तदनंतर सिंगल डबल धावा चालू होत्या, परंतु आता मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानात. यावेळी पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू. येस, इट इज अ व्हाईट बॉलचा इशारा आणि अवांतर धावेनिशी 17 धावांवर धावफलक परावर्तित झालाय. ओव्हरपिच चेंडू. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने एक सुंदर फटका. राहुल येतो झेल खाली. काय सुंदर क्षेत्ररक्षण. झेल जरी सुटला तरी चेंडूला सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून त्याने रोखलंय आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात. 19 धावा धावफलकावर झाल्यात. अंतिम 3 चेंडूचा खेळ उरलाय बाकी. धावफलकावर 19 धावा. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. अनुरेशने दिलेला बॅकअप. जोर फेकी होते मैदानात. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्यात. चांगला बॅकअप या ठिकाणी अनुरेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 2 धावे निश्चित धावफलक. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला मिड विकेटला फटका आणि आता मात्र झेलात रूपांतर. वेदांगच्या विकेटचा पतंग. धावफलकावर तब्बल 6 गडी बाद 21 धावा. रकीनं नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईकला सज्ज झालाय. अल्टीपल्टीचा प्रयत्न केला जात होता. शेवटचा चेंडू निर्धाव हाताळला जातोय. इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय. इनिंग दरम्यान 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 6 गडी बाद आणि धावफलकावर 21 धावा. 22 धावांचं टार्गेट ठेवलं जात आहे. चला पुढच्या डीजे थांबा खेळणाऱ्या दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. दाडेश्वर तांबोचा विपक्ष रायझिंग स्टार उगवेम. आपण लवकरात लवकर प्लेइंग लिस्ट सबमिट करायची आहे आणि त्याचबरोबर टॉस साठी देखील कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स कडे आपण संपर्क साधायचा आहे.
विवेक मैदानात नॉन स्ट्राईकला सचिन पाटजीने कामगिरी केली आहे गोलंदाजीत. पहिल्या चेंडूवर महेश भाईटकरला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. चला पुढच्या सामन्यासाठी दोन्ही टीमला पुन्हा एकदा कॉल देतोय. लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्स कडे रिपोर्टिंग करायचं, अन्यथा दोन्ही टीम साठी षटकांची कपात केली जाईल. दाडेश्वर तांबोचा विपक्ष रायझिंग स्टार उगवेम, दोन्ही टीमला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. गोलंदाजीत सफलता प्राप्त करतोय. एका बाजूने सलामीवीर विवेक आहे नॉन स्ट्राईकच्या दिशेने आणि समोर मात्र धीरज आलाय वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत. ब्लॉक मध्ये चेंडू शॉर्ट पॉइंटच्या दिशेने, यावेळी मात्र शॉर्ट कव्हरचा राहुल येतो चेंडूवर. राहुल जोपर्यंत चेंडूला बॅकअप देईल एक धाव मैदानात पूर्ण आणि या सिंगल निशी धाव फलक आता मात्र पुढे सरसावलाय. करायच्या फक्त 22 धावा, फक्त 22 धावांचं अगदी कमी धावांचं टार्गेट आहे, परंतु बघूया कशा रीतीने धावांचा पाठलाग केला जाईल मैदानात. पहिल्या चेंडूवर एक तगडी सफलता, परंतु येणाऱ्या कालखंडात अतिशय तगडे बॅटर येणं बाकी. ओरबी चेंडू ऑन साइडला, यावेळी फटका खेळला स्क्वेअरच्या दिशेने. डीप बाउंड्री लाईन वर अजय पै चेंडूवर येतोय. चेंडूची परती तेवढ्यात एक धाव मैदानात पूर्ण. 2 धावा दुहेरी धावेमध्ये रूपांतर केले गेलं आणि या दुहेरी धावेनिशी धाव फलक आता मात्र तब्बल 3 धावांवर आपण पाहतोय. चौकारांशी परावर्तित झालेला धाव फलक हा आपण 7 धावांवर पाहतोय एका विकेटच्या मोबदल्यात. आघाडीचा आपला तगडा खेळाडू स्वस्तामध्ये बाद झाला, त्यामुळे विकेटची होणारी पडझड आपण थांबू देणार. त्याचबरोबर जी कमी धावसंख्येची लढत आपण मैदानात पाहतोय ते एक हाती जिंकण्याचा प्रयत्न हा कोरगाव संघाकडे होतोय. फुलर लेनचा चेंडू फ्रंट येऊन फटका खेळला. विवेक उर्फ मुन्नाच्या बॅट बंद निघालाय. आता मात्र डीप कव्हरच्या दिशेने नेत्र दीपक चौकार 4 धावांसाठी. चार धावेनिशी 11 धावांवर धावफलक. पहिल्या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू बाकी. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप क्षेत्ररक्षक अजय पै आहे चेंडूवर, जोवर दुसरा प्रयत्न चेंडूला बॅकअप दिला जाईल. फक्त 2 धावा, तिसरा धावेचा प्रयत्न देखील होतोय, परंतु आता मात्र नाकारलं जाईल. 2 धावेवर समाधान आणि धावफलक या दुहेरी धावेनिशी 13 धावांवर पोहोचलाय. ओके, 12 धावा, अजूनही 10 धावा करायच्या आहेत. चला दोन्ही टीम साठी पुन्हा एकदा कॉल देतोय. दाडेश्वर तांबोचा विपक्ष रायझिंग स्टार उगवेम. चला टॉस साठी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. दाडेश्वर तांबोचा विपक्ष रायझिंग स्टार उगवेम. दाडेश्वर तांबोचा संघाचा कॅप्टन पोहोचलेला आहे. रायझिंग स्टार उगवेम टीम आपला कर्णधार लवकरात लवकर यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स कडे. ही ओव्हर संपायच्या अगोदर आपला कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स कडे येणं गरजेचं आहे.
टॉस साठी, अन्यथा या ठिकाणी टॉस दुसऱ्याला प्रतिस्पर्धी टीमला दिलं जाईल. विक्रांत पारसेकर बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकासाठी. हो, यावेळी आखून डावाचा चेंडू स्क्वेअर लेगला आता मात्र भिरकावलाय डीप स्क्वेअर लेगला. अजय पै झेल खाली आणि झेलला रूपांतर. विकेटचा पतंग, 2 गडी बाद. धावफलकावर 12 धावा. नवीन खेळाडू मैदानामध्ये सनम सनम भंडारकर स्ट्राईकच्या दिशेने. ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा खेळला. सिली मिडॉन या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरवलेला आपण पाहतोय 12 धावांवर. अजूनही 10 धावा करायच्या आहेत. यानंतर देखील अजूनही 2 षटकांचा खेळ असेल तो बाकी. बॅकफुट वर जाऊन टॅप केला एक नेत्र दीपक फटका डीप पॉइंटच्या दिशेने. राहुल येतो चेंडूवर आणि या चेंडूवर मिळाली येते एक मात्र सिंगल धाव. सिंगल धावेवर समाधान आणि धावफलक या सिंगल निश्चित परावर्तित झालाय तब्बल 13 धावांवर. एका बाजूने विवेक जो सलामीला आलाय मैदानात 2 चौकाराची नोंद करतो आपल्या बॅट बंद आणि त्याला साथ देताना सेकंड डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत मैदानामध्ये आलेला सनम भंडारकर नॉन स्ट्राईकच्या दिशेने. यावेळी थोडीशी आत्मघातकी फटका मैदानात. अल्टीपल्टीचा प्रयत्न. विवेक क्लीन बॉल 2 मैदानाच्या बाहेर जातोय. फुल सज्जवतोय. जवळजवळ 3 गडी बाद आणि धावफलकावर 13 धावा. मैदानामध्ये सुरू आहे दुसऱ्या षटकाचा खेळ. येणारे अजूनही 2 चेंडू उरलेत आणि धावफलकावर 13 धावा. नाममात्र 22 धावांचा पाठलाग करायचा होता मैदानात. सामन्यात जर कदाचित एक 30-35 धावा झाल्या असते तर अगदी रोमांचक सामना होऊ शकला असता. परंतु समोरनं आतापर्यंत या कमी धावांचा सामना वाचवण्यासाठी अजूनही या ठिकाणी संघर्ष होतो मैदानात. बॅकफुटवर जाऊन टॅप केलाय शॉर्ट पॉइंटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप पॉइंट वर आता मात्र बॅकअप देईल तेवढ्या 2 धाव पूर्ण आणि दुहेरी धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा समाधान. धावफलक परावर्तित 15 धावांवर. ओव्हर पिच चेंडू आता मात्र समोरनं डीप लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतोय. एक मात्र धाव आणि या सिंगल निश्चित धावफलक आता मात्र परावर्तित झालाय तो 16 धावांवर. मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावांवर धावफलक. अजूनही 6 धावा विजयासाठी करायच्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ उरलाय. 6 धावा करायच्या आहेत.
आगमन झाले क्रीडा नगरीमध्ये शांताराम घडेकर. समालोचक मित्र यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो, यावेळी ओव्हरपिच चेंडू सेन्सिबल खेळी ऑन साइडच्या दिशेने धीरज येतो स्क्रीनवर. चेंडूला परती केली जाईल. एक मात्र धाव या चेंडूवरती मिळाली आहे आणि या सिंगल निशी धावफलक आता मात्र परावर्तित झाला 17 धावांवर. साई लारुलकर गोलंदाजी मार्कवर आहे. यानंतर अजूनही 5 धावा करायच्या आहेत. हो, यावेळी समोरच्या दिशेने फटका. चला, रायझिंग स्टार उभेम संघ आपल्यासाठी लास्ट कॉल. रायझिंग स्टार उभेम आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे टॉस साठी. एकोणीस धावा धावफलकावर. अजूनही विजयासाठी फक्त 3 धावा करायच्या आहेत. पुलर लेनचा चेंडू ऑन साइडला फटका. डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक अजय पुन्हा एकदा आलाय. एकच धाव आणि धावफलक आता मात्र 20 धावांवर. फक्त 2 धावा विजयासाठी करायच्या आहेत. सुरू आहे ती मैदानात पहिली लढत. यानंतर देखील 2 बलाढ्य संघादरम्यान लढत आहे. ओव्हरपिच चेंडू स्क्वेअर लेगला फटका. चला, दाडेश्वर तांबोचा टीमचा कॅप्टन या टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स कडे. लवकरात लवकर या ठिकाणी टॉस घेतली जाईल. मैदानात पहिला सामना या ठिकाणी समाप्त होतोय. सामन्यात या ठिकाणी 22 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला गेला आणि सामन्यात बाजी मारतोय तो बैडवाडा बॉयज कोरगाव क्रिकेट संघ. सामन्याचा सामनावीर पॉवर प्लेच्या षटकात